गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. एकविराई जीव नाही, लक्ष राहून द्या. ओहो, सकाळी सकाळी जर स्पोर्ट्स बाईकचा आवाज ऐकला ना आणि अशी सकाळ सकाळची राईड असली ना तर एक वेगळाच आनंद असतो. कसा आहात मित्रांनो? मजेत ना? बस मजेतच असलं पाहिजे. मी मुकेश रावते अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स MKR. आता वाजतात सकाळचे 6:40 आणि आपण आहोत दहिसरला. सकाळी सकाळी एकदम नवीन राईड, स्पोर्ट्स बाईकचा आवाज, एक वेगळाच आनंद असतो. हा आला दहिसर मीरा रोडचा चेक नाका. टायटल वरनं तुम्हाला माहितीच पडलं असेल आपण कुठे चाललोय. आपण चाललोय भाईंदरला. भाईंदर वेलंकणी बीच. ही ऍक्च्युली कशी आपली छोटी राईड असणार आणि आपला रुद्रावीर माझ्या बाईकचं नाव आहे, याच्यावर आपली ही पहिली राईड असणार. मी आधी राईड करायचो होंडा ॲक्टिवाने आणि आता आपल्याकडे होंडा CB 200X आहे. ही आपली पहिली राईड असणार. जास्त नाही, 1 तास डिफरंट, 1 तास की 8 मिनिटाचा काहीतरी डिस्टन्स आहे. तेवढ्या डिस्टन्समध्ये आपण पोहोचू. जर तुम्हाला भाईंदर वेलंकणीला जायचं असेल ना तर 2 रूट आहेत. एक वाया रोड, सेकंड रोड प्लस फेरी. तर फर्स्ट जर तुम्ही रोडनी जात असाल तर तुम्हाला दहिसरवरनं चेकनाका क्रॉस करून वाया काशीमिराने तुम्ही जाऊ शकता. आणि सेकंड जर तुमचा रूट आहे तो फेरीचा. इकडनं तुम्हाला बोरवली वेस्टला जावं लागेल. तिकडनं फेरी आहे, फेरीचे पण समथिंग काहीतरी चार्जेस आहेत. ती फेरी तुम्हाला गोराईला नेल. मग तिकडनं तुम्ही वाया रोड तुम्ही जाऊ शकता. दोन्ही रोडनी गेलास आपली एक वेगळीच मजा आहे. फक्त एन्जॉयमेंट करता आलं पाहिजे. बाकी रोड काय कधी संपणारच नाही. पावणे 7 वाजले. नशीब जास्त आपल्याला ट्रॅफिक नाही भेटली, नाही तर बिकॉज द चेकनाका आहे, चेकनाक्याजवळ आलं तर मोठमोठे कंटेनर असतात, त्याच्यामुळे जास्त कधी कधी तिथे ट्रॅफिकही भेटतं. आपलं नशीब चांगलं आहे, आपल्याला ट्रॅफिक नाही भेटली.
बाईकचा एक ॲडव्हान्टेज आहे, कुठनं पण काढा कमी जागेत नाही. हा बस, मोठ्या बाईक कमी कमी निघत नाही. मेट्रोचं काम कधी संपेल ना काय सांगता येत नाही. त्याला एक साईडनी बरोबर पण आहे, आधी आपल्याला थोडा त्रास भोगावा लागेल, मग एकदा मेट्रो चालू झाली तर सगळं सुरळीत, मग असलं टेन्शन नाही. You don't see the things I see. I'll tell you things you won't believe. Above the skies overseas, I hear them all, those places calling me. To never give up, to never back down. You get through the storm, even the nights the darkest before the dawn. Live your life, live your dream. It's the sound of soul in me, in me. Live your life, live your dream. Oh, 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 you in what you believe. It was not easy from the start. There were days when I fell apart. Just keep following your heart. Keep that hope, 'cause it's hope that dies the last. To never give up, to never back down. I believe it's true. Every day the sun rises again for you. Live your life, live your dream. It's the sound of soul in me, in me. Live your life, live your dream. Oh, 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 you in what you believe. You in what you believe. Yeah, you in what you believe. I say live your life, live your dream. Yeah, live your life, live your dream. ॲक्च्युअल काय फॉग आहे. भाईंदरला आलो आणि आपण फॉग नाही बघितला असं होत नाही शकत. एकदम कडक. कॅमेरामध्ये वाटतं, मला नाही वाटत तुम्हाला दिसत असेल, पण मला जो दृश्य दिसतंय ना, एकदम असं वाटतं कुठल्या मूवीचा सीन चालू आहे. हॉरर मूवी कशी असते तसं, पण ॲक्च्युली हॉरर नाही वाटत, एकदम भारी एकदम.
कधी कधी अशा सौंदर्याला आहे ना शब्द नाही भेटत. इथे तर 2 रस्ते. तुम्ही जर सरळ गेलात तर वेलंकनी बीच आणि लेफ्ट मारून वरती गेलात तर गोराई बीच. माटे बंदर माता वेलंकनी मंदिर.
तर फायनली आपण वेलंकणी बीचवरती पोचलेलो आहे. इकडचं असं काही हे दृश्य आहे. ॲक्च्युली भरती कमी झाली आहे, त्यासाठी पाणी एवढं खाली उतरलं आहे. अदरवाईज इथपर्यंत पाणी असतं. तर आपण आता आहोत भाईंदर वेलंकणी बीचवरती. आता सध्या इकडे पाणी कमी आहे, म्हणजेच भरती कमी आहे, त्यासाठी पाणी उतरलं आहे. अदरवाईज हे जे डोंगर आहेत इथपर्यंत पाणी असतं. जर तुम्ही इकडे आलात ना, इथे तुम्हाला एकदम मजा भेटेल. बिकॉज इथे सकाळ सकाळी सगळीजणं क्रिकेट खेळायला देतात आणि अर्धी जणं चिल मारायला. जर तुम्ही मॉर्निंगला आलात, ॲक्च्युली काय ते सकाळ सकाळी जर तुम्ही बघितलं तर माझ्या मागे सगळीजणं क्रिकेट खेळायला आलेत. या प्लेसवरती जर तुम्ही मोस्टली आला ना, तुम्हाला जर माणसं खेळतानाच दिसतील किंवा चिल मारताना दिसतील. जर तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल ना, तर हा एक प्लेस एकदम चांगला आहे. हे बघितलं तर पूर्ण समुद्रच समुद्र, जिथे बघावं तिथे पाणीच पाणी. भाईंदरकरांना लाभलेला हा एकदम असा उत्कृष्ट आणि सुंदर असा समुद्र आहे. ॲक्च्युली वेलंकणी बीचही म्हणतात. आणि इकडच्या लोकांचं राहणीमान एकदम साधा सिंपल आहे. इकडची जर माणसं बघितली तर मोस्टली कोली समाज आहेत.